शेवटी नेते मंडळीला वरिष्ठ जे आहेत महायुतीचे नेते त्यांनी ते बसून ठरवून योग्य माणसाला त्या ठिकाणी जागा चौथ्यांदा तुम्ही निवडून आलात, आदिवासी समाजाचं तुम्ही नेतृत्व करतात सातत्याने, विधानसभा उपाध्यक्ष सुद्धा तुम्ही राहिलात, आता त्याच्या पुढची जबाबदारी पार पाडायची ही वेळ आली? असं प्रत्येकाला वाटतं ना, सर्वसामान्य जनतेला सुद्धा वाटतं का जे ह्या 5 वर्षाच्या कार्यकाळात उपाध्यक्ष अध्यक्ष असताना ज्या पद्धतीनं महाराष्ट्रभर सर्वसामान्य जनतेला जो दिलासा दिला त्याच्या माध्यमातून लोकांची मागणी आहे, माझी असणे तर साहजिकच आहे, पण लोकांची मागणी आहे. पण पेसा कायद्याअंतर्गत भरती होण्याकरता देखील तुम्ही एक मोठा लढा उभा केला. मध्यंतरीच्या काळात सर्वच आदिवासी समाजातले मुलं मुली मुंबईत ठाण मांडून होते, तुम्ही त्यांची समजूत काढताना पाहिलात. खरं तर मोठी एक संपूर्ण ही प्रोसेस होती. खावटी योजना असेल, पेसा असेल, या ज्या काही आदिवासी समाजाच्या योजना होत्या त्या तुम्ही आणण्यासाठी प्रयत्नशील होता आणि विधानसभेचं तुमच्याकडे उपाध्यक्ष पद होतं संविधानिक. आणि आता खरं तर त्याच्या पुढची बॅटिंग तुमची होईल की नाही? पक्ष नेतृत्वांकडनं काय मागणी? पक्ष नेतृत्वाला माझी हीच मागणी आहे का बाबा आता एवढ्या दिवस मी समाजासाठी केलंय, याचा अर्थ समाजाचं सगळंच अडीअडचणी संपल्या असं नाही. खूप काही आहे. जुन्या पारंपरिक योजना आहेत, शिक्षणाच्या सुविधा थोड्याशा डळमळीत आहेत, त्या जागेवर आणणं, शिक्षण जर चांगलं उभं करून दिलं तर आदिवासी मुलांना मुलींना त्या ठिकाणी त्याचा फायदा होईल, या दृष्टीनं प्रयत्न करत राहू. त्याचबरोबर सुशिक्षित तरुणी भरपूर मोठ्या प्रमाणात आहेत, पण रोजगार नाही. आणि मग आदिवासीचं जर समजा काही दर्जा वाढवायचा असेल तर उद्योगाच्या माध्यमातून सुद्धा त्यांना ते निर्मिती करून दिली पाहिजे. धन्यवाद. तुम्ही आमच्याशी बातचीत केली होती. नरहरी झिरवळ ज्यांनी आपल्याशी बातचीत